धनंजय, तुझा इशारा आम्हाला समजलेला आहे. ते असा काही ती चिंता करू नका. रिटायर्ड हर्ट जे होतो ना, रिटायर्ड हर्ट क्रिकेटच्या परिभाषामध्ये, त्यांना परत बॅटिंग करून म्हणजे करायची परवानगी मिळत असते. ते बादामध्ये गिनती नाही होते त्याची. बाद झालेल्यामध्ये रिटायर्ड हर्टची गिनती होत नाही. आपली म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरची तर ओळख आहेच. त्या विचारावर आपण चालतच आहोत, चालत राहणारच आहोत. पण दुसरी गोष्ट, आपण ग्रामीण भागाची एक ओळख असलेला आपला पक्ष आहे. ग्रामीण भागाची नाद असलेला आपला पक्ष. आपल्याला गावामध्ये काय अडचण आहे, शेतकऱ्यांची काय अडचण आहे ते आपण समजतो. पण इतका झपाट्याने शहरीकरण सुद्धा झालेलं आहे वहिनी. आज तुमच्याच आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पहा, आज या मुंबई शहरामध्ये आज 36 आमदार आहे. मी आजच्या बोलतोय, उद्याचं काय होईल ते चित्र वेगळं राहील. आज मुंबईचे 36 आमदार, जुन्या आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालघरसह हिरवळ साहेब 24 आमदार, पुणे जिल्ह्याचे 24, 21. आता तुम्ही बघा, पुण्यामध्ये सुद्धा काही तालुके वगळता सगळे तालुके जवळपास शहरी तालुके झालेले आहे. शहरामध्ये राहणारे लोकांची प्रोफाईल लोकसंख्याच्या एक बदलत्या चेहऱ्यामध्ये आज मुंबई शहरामध्ये, जसं आपण मराठी माणसाची आपण परिभाषा करत होतो, त्याचबरोबर मुंबईमध्ये कॉस्मोपॉलिटन तुम्हाला नजारा दिसत आहे. तसाच नजारा आज तुम्हाला पुण्यामध्ये दिसत आहे, नागपूरमध्ये दिसत आहे, ठाण्यामध्ये आहे. किती मोठमोठी शहर झाली. उद्याच्या महाराष्ट्राची पण निवडणूक या शहरी भागाचा वजन ग्रामीण भागापेक्षा जादा राहणार आहे, हे विसरता कामा नये. आणि त्याच्यासाठी आपली तयारी किती आहे, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची तयारी शहरामध्ये किती आहे, हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मुंबईमध्ये आता नवाबभाई बसलेले आहे. सना मलिक वगळता आपल्याकडे एकही आमदार नाही. मागच्या काळात आपण कॉम्बिनेशनमध्ये 4 पर्यंत गेलो होतो, ते सर्वात जास्त होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शहरी भागामध्ये सुद्धा लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून मी वेळ जास्त घेणार नाही. आता बहिणीच्या भाषण आपल्याला ऐकायचं आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना सूचना करत हेच विनंती करतो की अजितदादाचा स्वप्न जर पूर्ण करायचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, तुम्ही जसं धनंजय मुंडेच्या भाषणामध्ये शेवटचा कार्यकर्ता कोणी नॉट आऊट राहिला नाही पाहिजे, धनंजय, तुझा इशारा आम्हाला समजलेला आहे. ते असा काही ती चिंता करू नका. रिटायर्ड हर्ट जे होतो ना, रिटायर्ड हर्ट क्रिकेटच्या परिभाषामध्ये, त्यांना परत बॅटिंग करून म्हणजे करायची परवानगी मिळत असते. ते बादामध्ये गिनती नाही होते त्याची. बाद झालेल्यामध्ये रिटायर्ड हर्टची गिनती होत नाही. त्यामुळं तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्त काम करून पार्टी वाढवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वाचा संदेश देताना बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही ग्रामीण भागातील पक्ष म्हणून राहिली आहे. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष शेतकरी, ग्रामीण भागातील प्रश्न आणि सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेणारा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि परंपरा पुढेही कायम राहणार. मात्र महाराष्ट्रात झपाट्याने शहरीकरण होत असून राजकीय समीकरणे बदलत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नागपूर यासारख्या शहरांमध्ये लोकसंख्येचा चेहरा बदलत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक तालुके आता जवळपास पूर्णपणे शहरी झाले आहेत. मुंबईप्रमाणेच पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये विविध समाज घटकांचा सहभाग वाढला आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की मुंबईतील पक्षाच्या सध्याच्या स्थितीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की सना मलिक यांच्याशिवाय पक्षाकडे एकही आमदार नाही. एकेकाळी पक्षाने आघाडीच्या माध्यमातून 4 आमदारांपर्यंत मजल मारली होती. तर धनंजय मुंडे यांच्या भाषणाचा उल्लेख करताना त्यांनी क्रिकेटमधील रिटायर हर्ट या संकल्पनेचा दाखला देत हलक्या फुलक्या शब्दात कार्यकर्त्यांना निराश न होण्याचा संदेश दिला. प्रफुल्ल पटेल यांनी शेवटी सर्वांना एकजुटीने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आणि जय हिंद, जय राष्ट्रवादी अशा घोषणेचा आपल्या भाषणाचा समारोह केला. या विधानामधून राष्ट्रवादी काँग्रेस आता ग्रामीण भागासोबत शहरी मतदारांवरही विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. तर या घडामोडीबाबत तुमचे मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय बातम्यांसाठी मराठी भूमी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय महाराष्ट्र.